ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कधी काळी राहता तालुका पेरूचा आगार म्हणून ओळखला जायचा, मात्र आत्ताची परिस्थिती जर बघितली तर पेरू जो आहे तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। त्याला कारण देखील अनेक आहेत, कधी कधी दुष्काळी तर कधी अतिवृष्टी, यामुळे पेरू जे आहे त्या अनेकदा संकटात सापडतात आणि दर कोसळतात। त्यामुळे येथील हजारो हेक्टर वरील जो पेरू आहे तो खरं तर आता नष्ट होण्याच्या मार्गावर। आपल्यासोबत काही प्रगतशील शेतकरी आहेत। भगवानराव टिळेकर, तुम्ही स्वतः ऊस उत्पादक आहात, त्यासोबत पेरू उत्पादक आहात। आत्ताची जी परिस्थिती बघितली, लखनौ मार्केटमध्ये आहे, तैवान मार्केटमध्ये आहे, आणि जो आपला जो शाश्वत जो पेरू आहे म्हणजे या भागातला जो गोडवा निर्माण करणार पेरू तो देखील मार्केटमध्ये आहे, मात्र भाव मिळताना दिसत नाही आहे। हातीत काही लागत नसल्यामुळे शेतकरी आज चिंतेत दिसतो। एक तर 2-3 वर्षापासून पावसाचा आणि हवामानाचं सातत्य नसल्यामुळं पेरूवर फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे। पेरूवर वेगळ्या प्रकारचे रोग आलेले, त्यातच भाव कोलॅप्स झाले। नवीन व्हरायटीचे काही पेरू आल्यामुळे तो थोडा परिणाम झालेला आहे, परंतु पेरूचे दर कोलॅप्स झाल्यामुळं शाश्वत पेरूला भाव नाही। 25 रुपये किलोप्रमाणे पेरू जाणारा पेरू, 25 ते 30 रुपये किलोप्रमाणे जाणारा पेरू आज मी त्याला 5 ते 6 रुपये किलोने जातो। त्यामुळे शेतकऱ्यांना पेरू धंद्यात रस नसल्यासारखं वाटतं। त्याचं कारण खर्च जवळजवळ 50,000 रुपये एकरी होतो, आणि त्या एकरी खर्चाच्या तुलनेत त्याला प्रॉफिट काहीच राहत नाही। त्याच्यामुळं लोक पेरू बागेपासून बाजूला वळायच्या तयारीत दिसतात। आणि त्यातली त्यात पूर्वीचा एक काळ असा होता, राहता हा एक प्रकारचा कॅलिफोर्नियात होता। त्यातून जवळजवळ 250 ते 300 गाडी सुरत मार्केट असेल, मुंबई मार्केट असेल, मालेगाव असेल, धुळा असेल, जळगाव असेल, इतर अन्य महाराष्ट्राच्या बाहेर त्याच्या पेरूला मागणी होती। परंतु सततच्या दुष्काळी परिस्थिती आणि एल निनोचा प्रभाव यामुळं पेरू उत्पादक हा फार मोठ्या संकटात आलेला आहे। आणि जो पिवळा पेरू म्हणतो आपण, त्यालासुद्धा शाश्वत भाव नाही आहे। त्याला व्यापारी 2-3च आहे ठराविक, आणि ज्यावेळी या कंपन्या वगैरे इथं येऊन खरेदी करतील पिवळा पेरू, तर त्या पेरूत शेतकऱ्यांना 2 रुपये मिळतील। आणि हिरवा पेरूचा परिस्थिती अशी झालेली आहे, तो जर 35 ते 40 रुपये किलो गेला तर शेतकऱ्याला कुठंतरी 40 ते 50,000 रुपये एकरी उत्पन्न मिळेल, पण ते वतन दिसत नाही। यासाठी शासनाने यात लक्ष घालून या परिसरात कुठंतरी फ्रूट प्रोसेसिंगचा प्लॅन्ट उभारला पाहिजे। त्यातून काय होईल, पेरूपासून उपपदार्थ निर्मिती केल्यानंतर तुम्हाला जाम, जेली, चॉकलेट वगैरे असे पदार्थ तयार करता येतील, आणि शेतकऱ्यांनाही 2 पैसे मिळतील। आणि दुसरं सांगायचं जर झालं तर पेरू उत्पादक दरवर्षीप्रमाणे पीक विमा भाग घेतात आणि इन्शुरन्स उतरवतात, पण विमा कंपन्या इतकं जेरे सांगतात ते म्हणतं आमचं काही नाही, राज्य शासनाने पैसे केंद्राला भरले नाही, केंद्र म्हणतं राज्याने भरले नाही। या रणधुमाळीत शेतकऱ्याला त्या पेरू विम्यापासून वंचित राहावं लागतं। दरवर्षी ह्याचप्रमाणे खेळ चालतो। 22-23चा इन्शुरन्स अजून शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। त्याचप्रमाणे या परिसरात आज मी त्याला सोयाबीनसारखे पिकं, जे शाश्वत पिकं आहे, सोयाबीन म्हणा, कांदा म्हणा, या पिकाची सुद्धा परिस्थिती पेरूपेक्षा वेगळी नाही आहे। जरी एरेकडे भाग असला तरी ह्या भागातसुद्धा वातावरणाचा निश्चित परिणाम शेतकऱ्यांवर झालेला आहे। त्यामुळे शेतकरी फार मोठ्या संकटात सापडलेला आहे। शासनाने याची कुठंतरी दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं। शासनाने दखल घेतली पाहिजे। खरं आज तुम्ही तुमच्या जो माल पाठवला त्याची पट्टी घेण्यासाठी आला, आज किती पट्टी मिळालेली आहे आणि किती कॅरेट माल जो आहे तुम्ही काल पाठवला होता? काय सध्या म्हणजे एकीकडे बाजारभाव कोसळत आहेत, तिकडे अतिवृष्टी आहे, तर सध्याची पट्टी तुम्हाला किती मिळते? सध्याची पट्टी तर आता काय हे असं हे पहा किती शिल्लक आहे, 10 कॅरेट 250 रुपये गेलं, त्याच्यातून ट्रान्सपोर्ट खर्च 1290 गेला, 60 रुपये मजुरी जाते आमची तोडायची, आमची हमाली तर फुकट जाते। म्हणजे आम्ही शेतावर जाणं, पेट्रोल टाकणं, औषध मारणं हे त्याच्यातून निघतच नाही। म्हणजे 10 कॅरेटचे जे आहेत ते 250 रुपये तुम्हाला 2500 मिळेल, त्यामध्ये निम्मा वाहतूक खर्चच गेलेला, निम्म्यापेक्षा जादा। आणि आता हाती किती रक्कम पडली पर कॅरेट, म्हणजे 25 किलोला? 25 किलोला काय पडली? 5 रुपये 6 रुपये सुद्धा नाही पडली। आता काय वाटतं कशा पद्धतीने, आता समजा मार्केट पण डाऊन आहे, मग आता माल किती शिल्लक आहे आणि काय समोर समस्या दिसते? मालच्या परिस्थिती आता आबळ वातावरणामध्ये जर गरमट झालं तर पेरू डायरेक्ट पिवळा होतो आणि तो खाली गळतो। म्हणजे याच्यापेक्षा
तुल्यात जास्तही होतो. म्हणजे आम्ही हिरो काढतो त्याच्यापेक्षा 10 कॅरेट तर जादा तुळ्याचे निघायचं आणि ते परवडत नाही मग. आपल्यासोबत काही तरुण शेतकरी देखील आहेत. संदीपराव, खरं बघितलं तर आता यांनी जे सांगितलं 10 कॅरेट माल गेला त्याला 250 रुपयांनी 2500 मिळेल. त्यात वाहतूक खर्च जवळपास 50% गेला. त्यानंतर काढणीचा खर्च आहे, त्यासोबत पॅकिंगचा खर्च आहे. मग हाती काय मिळालं? हाती काय नाही, तेल गेलं, तूप आलं. असाच प्रकार शेतकऱ्याबरोबर झाला. आणि शेतकरी फक्त शेतकऱ्यांनी मजुरी करायची, बाकी काहीच नाही. शेतकऱ्याच्या हातात काहीच राहणार नाही अशाने. जेव्हा इथं स्थानिक जो आपण बघितलं कॅरेट मागे तोडणीचा खर्च किती, पॅकिंगचा खर्च किती? कॅरेट मागं तोडणीचा आणि पॅकिंगचा खर्च, तोडणीला 50 रुपये खर्च आहे, पॅकिंगला 10 ते 15 रुपये खर्च येतो आणि 65 ते 70 रुपयेपर्यंत खर्च कॅरेटला जागेवर येतं. त्यानंतर इथून गाडीत सुरतला टाकल्याच्या नंतर 135 ते 40 रुपये मार्केटचा खर्च वगैरे, दलाली हमाली टोटल. मागच्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबर याच काळामध्ये काय भाव होता आणि आत्ताची म्हणजे परिस्थिती काय, नेमकं फरक काय, तुलना काय? मागच्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आम्ही 800-900 रुपये कॅरेट विकत होतो. आम्हाला त्याच्यातून 150 रुपये खर्च जाऊन आम्हाला 500, 550, 600, 700 रुपये राहत होते. आणि ह्या वर्षी परिस्थिती भयानक आहे एकदम. ह्या वर्षी शिल्लकच शेतकऱ्याला जर 107 आणि 8 रुपये, 90 रुपये, 70 रुपये अशा पट्ट्या जर शिल्लक आल्या तर त्याला शेतकऱ्याला काहीच राहणार नाही. शेतकरी जेरीस येऊन जाणार आहे. आता व्यापारी जे आहेत, जे तुमचा माल बाहेर पाठवतात इतर राज्यांमध्ये, त्यांचं काय म्हणणं आहे, नेमकं हे भाव का गडगडले असतात? तिथं थायपिंगची अति आवक झाली. थायपिंगला गोडी नाही, पण थायपिंग दिसायला चांगला असल्यामुळं लोकांचं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. एकदा घेतल्याच्या नंतर, खाल्ल्याच्या नंतर त्यांना समजतं का आपण फसलेलो आहे. ते परत लखनौकडं वळतात, पण त्यावर लखनौची वेळ निघून गेलेली राहते. थायपिंग किपिंग क्वालिटी चांगली आहे. लखनौला तेवढा टाईम नाही मिळत. लखनौ 1 ते 2 दिवस टिकतो, ह्याच्या पुढं लखनौ टिकत नाही. आणि लखनौला शुगर जादा आहे. गोडवा चांगला असल्यामुळं लखनौ मार्केटला चालवतं, पण थायपिंगला गोडवा नसल्यामुळं थायपिंग कमी भावात मिळवतं. व्यापारी घेणारे थायपिंग कमी भावाचं उचलतात. ह्या मालाला कोणी विचारे नाही. म्हणजे एकंदरीत बघितलं तर स्थानिक पेरू आहे, त्यासोबत लखनौ आणि तैवानचा पेरू अशी जी स्पर्धा आहे. त्यामुळे जे तैवानचा पेरू जो मार्केटमध्ये आला, त्यामुळे एकीकडे मागणी घटलेली आहे आणि त्यामुळे दरही गडगडल्याचं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे पेरू उत्पादक शेतकरी जो आहे तो पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडल्याचं पाहायला मिळतं. मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.